एक्झाम्पल नंबर 2 वर्बल टू नॉन वर्बल, म्हणजे दिलेला पॅराग्राफ आपल्याला कशावर दिलाय तो पाहायचा आहे. दिलेला पॅराग्राफ मध्ये आमिर आणि अनिता हे काही नेबरहुड आहेत, शेजारी आहेत. मग त्यांच्या हा जो पॅराग्राफ आहे इथे तुम्हाला सगळे पॉईंट दिलेत. एज कोणता आहे, क्लास कोणता आहे, त्याचं फादर ऑक्युपेशन कोणतं आहे, मदर ऑक्युपेशन, हिज हर क्वालिटीज, हिज हर हॉबीज अँड इंटरेस्ट, हिज हर ॲम्बिशियस आणि फ्युचर प्लॅन. हे तर सगळा डेटा ह्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. मग तुम्हाला इथं काय करायचंय, पूर्ण ते पॅराग्राफ रीड करायचं आहे. ह्याला आपल्याला टायटल पण द्यायचं आहे, टायटलला 1 मार्क आणि हे जी इन्फॉर्मेशन प्रॉपर फिलअप केली तर तुम्हाला ह्याला 4 मार्क. तर असा 5 मार्काला हा टॉपिक येतोय 10वीच्या एक्झाम मध्ये. मग तुम्हाला इथं काय काय दिलं, ज्या पॉईंट वाईज आपल्याला इन्फॉर्मेशन आमिर आणि अनिताची आपल्याला भरायची. आता पहिल्यांदा इथं बघा एज. आता एज दिलंय, आमिरचं एज आहे 18 आणि त्याचं एज आहे 60. समजतंय. मग ह्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय, ऑलरेडी टेबल दिला आहे 18 इयर्स अँड द 16 इयर्स. त्याच्यानंतर दोघांचा क्लास विचारलाय. आता क्लास आमिर जो आहे तो आमिर आहे, तो आहे 12 वाला, म्हणजे 12वीला आहे. आणि जे अनिताचा क्लास आहे ते 10 क्लास आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही लिहायचंय 12 आणि 10th क्लास. पुन्हा फादर ऑक्युपेशन. आता आमिरच्या वडिलाचं फादर ऑक्युपेशन आहे बिझनेसमॅन, तर ह्या ठिकाणी तुम्ही लिहायचं बिझनेसमॅन. आणि आणि त्याचे जे वडीलच आहेत बघा इथे दिलेले बिझनेसमॅन. त्याच्यानंतर इथं दोघांचं क्लास लिहिले आपण, इयर्स लिहिले. त्याच्यानंतर आणि त्याच्या वडिलाचं जे ऑक्युपेशन आहे ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. तर ह्या ठिकाणी लिहायचंय तुम्हाला असं गव्हर्नमेंट ऑफिसर. तर ह्या ठिकाणी आमिरच्या आईचं जे ऑक्युपेशन आहे ते काय आहे, हाऊसवाईफ. आणि जे अनिताची आई आहे तर तिचं काय आहे, डॉक्टर आहे आणि ओन क्लिनिक आहे. ओन क्लिनिक. पुन्हा हिज अँड हर क्वालिटी. आता क्वालिटी लिहायच्यात आपल्याला, तर आमिरच्या क्वालिटी कोणत्यात आणि त्याच्या क्वालिटी कोणत्यात, तर ते प्रॉपर तुम्हाला फिलअप करायचंय. तर इथं दिलेलं आहे तुम्हाला डिनॅमिक, स्ट्रॉंग अँड डिनॅमिक. तर हे जे आहे आमिर आहे तो कसा आहे, स्ट्रॉंग अँड डायनॅमिक. आणि जे अनिता आहे, अनिता कशी आहे, चार्मिंग आणि सेन्सिटिव्ह. असं तुम्हाला ह्याच्यामध्ये डेटा फिलअप करायचा आहे. आता दोघांच्या हॉबीज काय आहेत, हिज अँड हर हॉबीज. आता आमिरची हॉबीज आहे फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग. फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग. आणि त्याची जे हॉबीज आहे ती सिंगिंग अँड पेंटिंग. तर ह्या ठिकाणी लिहायचं सिंगिंग अँड पेंटिंग. त्याच्यानंतर हिज हर ॲम्बिशियस. आता त्यांचे ॲम्बिशन्स काय आहेत दोघांच्या, तर त्याला काय बघायचंय, आफ्टर कम्प्लीट द करिअर. ह्याला करिअर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि त्याला काय करायचंय, जॉईन द आर्ट स्ट्रीम आफ्टर बोर्ड एक्झाम. तुम्ही लिहू शकता जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर 10 बोर्ड एक्झाम. हर बोर्ड एक्झाम संपल्याच्यानंतर तिला आर्ट जॉईन करायचं आहे, कारण तिला कशामध्ये इंटरेस्ट आहे, सिंगिंग आणि पेंटिंग मध्ये. एकाचं 18 इयर्स होतं, एकाचं 16 इयर्स होतं. त्याच्यानंतर क्लास आपण केला, एकाचा 12 आहे, एकाचा 10 आहे. त्याच्यानंतर फादर ऑक्युपेशन आमिरच्या वडिला जे होते ते बिझनेसमॅन होते, आणि त्याचे जे होते ते गव्हर्नमेंट ऑफिसर होते. त्याच्यानंतर मदर ऑक्युपेशन, आमिरची आई होती हाऊसवाईफ आणि त्याची आई होती डॉक्टर आणि त्याचं स्वतःचं क्लिनिक होतं. त्याच्यानंतर हीच क्वालिटी. आता आमिर स्ट्रॉंग होता, डायनॅमिक होता, आणि जे अनिता होती चार्मिंग आणि सेन्सिटिव्ह होती. आता त्याला काय छंद होते, आमिरला छंद होता फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग,
आणि तिला जो छंद होता तो सिंगिंग आणि पेंटिंग होता. आणि त्याच्यानंतर ही जण हर ॲम्बिशियस काय होत्या की फ्युचर तिला काय करायचं होतं की ह्यासाठी ह्याला आधी आमिरला करिअर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये करायचं होतं आणि अनिताला जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर बोर्ड एक्झाम. तर अशा प्रकारे जर तुमची इन्फॉर्मेशन आली तर तुम्हाला 5 पैकी 5 भेटतात. तर आजचा हा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड इंस्टाग्राम चॅनल. सेकंड एक्झाम्पल वर्बल टू नॉन वर्बल. तर आपल्याला आज पॅराग्राफ दिलाय. त्या पॅराग्राफ मध्ये कायची इन्फॉर्मेशन आहे? आमिर अँड अनिता's neighborhoods. हा म्हणजे दोघं आमिर आणि अनिता नेबरहुड्स आहेत त्याचा इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे तुम्हाला समजलं की तो पॅसेज कशाचा रिलेटेड आहे. समजतंय? आता त्याच्यामध्ये काय काय करायचं आपल्याला, काय काय दिलं त्याच्यामध्ये. आता हे सेकंड एक्झाम्पल आहे, टेबलच आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय? हा हा पुन्हा हा Mother occupation. हा Qualities, hobbies, and future plan. हा येस. तर आता मला एकेकाने उत्तर सांगा. आता मी तर तुम्हाला आन्सर दिलं नाही, पण ह्याचे एकेकाने उत्तर सांगा. आता एज, दोघांमध्ये एज काय आहे? रेज वर आहे. हा तू सांग. Amir 18. हा म्हणजे आय एम 18 इयर्स. आणि अनिताचं किती? 16. राईट. पुन्हा क्लास, Sir, क्लास कोणता आहे? हा क्लास तू सांग. Amir 12. Hmm. And Anita 10th class. राईट. आमिरचा 12 आहे आणि अनिताचा 10 आहे. राईट. पुढचं काय? फादर ऑक्युपेशन. sir. आता कोण सांगतोय? हा तू सांग. Amir's father occupation is businessman, Huh. and Adita's father occupation is government officer. राईट. आणि मदर ऑक्युपेशन काय? Sir, नवीन. हा तू सांग. Amir's mother housewife. हा And Anita is doctor and own clinic. हा म्हणजे ओन क्लिनिक आहे आणि डॉक्टर आहे. राईट. आणि आता ही जण हर क्वालिटी त्यांच्यातले गुण कोणते जातात? Sir. आता आमिरचे गुण कोणते? हा तू सांग. Amir is strong and dynamic, and Anita was charming and sensitive. राईट. अँड लास्ट आहे आणि ही जण हर हॉबीज. आता काय छंद आहे हा तू सांगायला साहेब. Our hobbies is आमिर 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 our quality is photography and bird watching. Ah. Anita is spend time in singing and painting. हा सिंगिंग पण. राईट. आणि एम्बिशन्स काय? फ्युचर प्लॅन. Sir, Sir, हा छोटू सांग. Amir future plan, career, photography. वाईल्ड फोटोग्राफी. हा आणि Anitaचं जॉईन आर्ट. join 10th board. हा जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर हर बोर्ड एक्झाम. समजतंय का? Yes. म्हणजे अशा प्रकारे आपण हे काय बघितलं? वर्बल टू नॉर्मल बघितलं. समजतंय? सेकंड एक्झाम्पल कम्प्लीट.